प्रत्येक वेळी कुठतरी दादागिरी आणि मारामारी घरात घुसून हाणू मारणाऱ्या संजय गायकवाडला त्याची लय अवकात असेल तर मी येतो, त्याच्या दारात येतो, हाणून दाखव म्हणा. विनाकारण गरीब माणसाला दादागिरी करायची, धमकवायचं आणि प्रेशर करायचं हे अतिशय चुकीचं आहे. ज्या संजय गायकवाडमध्ये खरंच धमक असेल तर मी त्याच्या दारात जातो, त्यांनी आमच्या सोबत बोलून दाखव, मग सांगू आणि समोरासमोरून त्याच्यात उत्तर द्यावं की तो पुस्तक त्यांनी वाचले का, त्या पुस्तकात काय आहे, कुठलं वाचायचं नाही, काय नाही, शिवाजी कोण होता म्हटलं की त्याच्यावर विरोध करायचे. आता शिवाजी ठीक आहे, वर जरी शिवाजी लिहिलं असेल परंतु आतले विचार वाचणं गरजेचं आहे. ह्या भिकारचोट आमदारांनी ते कधी वाचलेले आहेत आणि आयुष्यात कुठले पुस्तकं सुद्धा वाचलेली असेल. त्याच्यामुळे अशी घाणेरडी मानसिकता ह्या लोकांच्या मनातून येते आणि फक्त दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचे यांच्या डोक्यात आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या भिकारचोट आमदाराचा राजीनामा घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी कुठतरी दादागिरी आणि मारामारी घरात घुसून हाणू मारणाऱ्या संजय गायकवाडला त्याची लय अवकात असेल तर मी येतो, त्याच्या दारात येतो, हाणून दाखव म्हणा. विनाकारण गरीब माणसाला दादागिरी करायची, धमकवायचं आणि प्रेशर करायचं हे अतिशय चुकीचं आहे. ज्या संजय गायकवाडमध्ये खरंच धमक असेल तर मी त्याच्या दारात जातो, त्यांनी आमच्या सोबत बोलून दाखव, मग सांगू आणि समोरासमोरून त्याच्यात उत्तर द्यावं की तो पुस्तक त्यांनी वाचले का, त्या पुस्तकात काय आहे, कुठलं वाचायचं नाही, काय नाही, शिवाजी कोण होता म्हटलं की त्याच्यावर विरोध करायचे. आता शिवाजी ठीक आहे, वर जरी शिवाजी लिहिलं असेल परंतु आतले विचार वाचणं गरजेचं आहे. ह्या भिकारचोट आमदारांनी ते कधी वाचलेले आहेत आणि आयुष्यात कुठली पुस्तकं सुद्धा वाचलेली असेल. त्याच्यामुळे अशी घाणेरडी मानसिकता ह्या लोकांच्या मनातून येते आणि फक्त दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचे यांच्या डोक्यात आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या भिकारचोट आमदाराचा राजीनामा घेतला पाहिजे.